ब्रिटिश काळापासून मुंबईचं वैभव असलेले हे टांगे व्हिक्टोरिया या नावानेही ते फेमस आहेत. पण या टांग्यांनी सध्या राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या डोक्याचा ताप वाढवलाय. अॅनिमल अँड बर्ड्स चॅरिटेबल ट्रस्टनं या घोडागाड्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी हायकोर्टानं या घोडागाड्या अनधिकृत ठरवत त्या बंद करण्याचे आदेश दिले. न्यायालयानं घोड्यांची निगा राखण्यासाठी आणि घोडागाडी मालकांच्या पुनर्वसनासाठी योजना आखण्याचे निर्देशही राज्य सरकार आणि महापालिकेला दिले. त्यानुसार महापालिकेनं प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संघटनांशी संपर्क साधून घोड्यांना ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घोडागाडी मालकांना नोटीस बजावण्याची कार्यवाही देखील महापालिकेनं सुरू केली आहे. घोड्यांची निगा राखण्यासाठी कार्यवाही सुरू असली तरी घोडे मालकांच्या पुनर्वसनावरून मात्र महापालिका आणि राज्य सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन धोरणानुसार घोडे मालकांचंही पुनर्वसन करण्यात यावं असं सरकारनं महापालिकेला सुचवलंय. मात्र या सूचनेला महापालिका प्रशासनानं सपशेल नकार दर्शवलाय. घोडा मालक हे महानगरपालिकेच्या कुठल्याही प्रकल्पामुळे बाधित होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महानगरपालिका घेणार नाही असं पालिका प्रशासनानं राज्याच्या नगरविकास विभागाला पत्राद्वारे कळवलंय. प्रकल्प बाधितांनाच पर्यायी जागा देता येते, पण प्रकल्प बाधित नसलेल्या व्यक्तीला असा फायदा दिल्यास त्याचा पायंडा पडून भविष्यातही अशा प्रकारची मागणी होण्याची भीती महापालिका प्रशासनानं पत्रात व्यक्त केली आहे. मुंबईतील उपनगरांमध्ये ज्यावेळी टांग्यांवर बंदी आणण्यात आली होती त्यावेळी घोडे मालकांना ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने राज्य शासनानं दिले होते. महापालिकेनं या निर्णयाची आठवण राज्य सरकारला करून दिली आहे. आता मुंबई शहरातल्या घोडे चालकांच्या पुनर्वसनाच्या जबाबदारीचा चेंडू महापालिकेनं अत्यंत खुबीनं पुन्हा राज्य सरकारच्या कोर्टात टोलवलाय. मात्र या टोलवाटोलवीत जीव टांगणीला लागलाय तो बिचाऱ्या टांगेवाल्यांचा. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.